हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो स्पेसिफिकली आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत आउट रनर्स वरती. ओके, सो आउट रनर एक कन्सेप्ट आहे जी कम्पॅरेटिव्हली बरेच लोक यूज करतात आणि फ्रिक्वेंटली त्याच्यामध्ये ट्रेड्स बनवतात आणि खूप अशी नाहीये की रिसेंट नवीन कन्सेप्ट आहे. खूप वर्षापासून लोक यूज करतात आणि कन्सिस्टंटली कुठेतरी एक पॉझिटिव्ह आउटपुट तुम्हाला तिकडे बघायला मिळतो त्या पर्टिक्युलर एक सांगायचं म्हटलं त्या कन्सेप्टचा. ओके, सो आउटरनची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे आताच्या व्हिडिओमध्ये, पण डेफिनेटली त्याच्या पाठचा लॉजिक काय आहे ते आधी आपण समजून घेऊया. ओके, त्याच्या आधी ना थोडं आपण रिजिम्स, थोडी ही जी व्हिडिओ आहे ती डिटेलमध्ये होणार आहे, पण डेफिनेटली जी काही व्हिडिओ तुम्ही बघाल ती एक नॉलेजेबल व्हिडिओ असणार आहे. सो स्टार्ट टू एंड पूर्ण बघा. एकदा कन्सेप्ट समजली तर ती डोक्यातून काढणं खूप कठीण आहे. ओके, सो कन्सेप्ट समजली डोक्यातच राहू दे, नाही समजली तर कन्फ्युजन मध्ये खूप गोंधळ होणार, राईट? कारण आपण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी बद्दल थोडंफार डिस्कस करणार आहोत. त्याचे प्राइस सोबत काय इम्पॅक्ट असतो, राईट? रिजिम्स काय जनरली मार्केटचे, राईट? सो ते आपण बघणार आहोत, राईट? आणि सोबत जर मला एखादा स्टॉक जर तिकडे मिळाला, जर मी एखादा ट्रेड आयडेंटिफाय करू शकलो, तर तिकडे मी स्ट्रॅटेजीज कोणत्या डिप्लॉय करू आणि कोणत्या स्ट्रॅटेजीज ज्या असतील त्या बेटर असतील त्या पर्टिक्युलर कन्सेप्टसाठी, ते आपण डिस्कस करणार, राईट? सो खूप डिटेलमध्ये ए टू झेड, ए वरून बी, बी वरून सी, सी टू, जसं 1 2 3 आपण जातो तसं ही व्हिडिओ जाणार आहे. सो ट्राय टू कव्हर ऑल द थिंग्स इन डिटेल्स. ओके, सो लेट स्टार्ट विथ द कन्सेप्ट. पहिला मी व्हाईट बोर्ड शेअर करतो तुम्हाला आणि त्यानंतर आपण बघूया की कन्सेप्ट काय आहे आणि लॉजिक काय त्या पाठचं. सो लेट मी शेअर यू माय व्हाईट बोर्ड. एकच मिनिट. सो जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली व्हाईट बोर्ड जेव्हा तुम्ही पाहिला असेल ना इथे, सो व्हाईट बोर्ड इज अ सिम्पल. जर मी काही ड्रॉ केलं इथे, तर नॉर्मली जर मी प्राइस आणि आय बी हे जर ड्रॉ करत असेल ना, तर डेफिनेटली ती जी कन्सेप्ट आहे ना ती काही अशी दिसेल बघा. एक मी इथे करतो प्राइसचा, एकच मिनिट. प्राइस आणि सेकंड जी कन्सेप्ट आहे आपल्याला घ्यायची आय बी. याला मी थोडं बोल्ड करतो आणि याला थोडं मोठं करूया आपण. प्राइस आणि आयडी. सो जेव्हा पण आपण प्राइसचा कंपोनेंट घेतो आणि जेव्हा आपण आयबीचा कंपोनेंट घेतोय, तर जनरली तुम्हाला माहिती असेल की जेव्हा जेव्हा आयबी वाढते तेव्हा मोस्ट ऑफ द जे टाइम आहे ना, त्यावेळेस आपण एक म्हणू शकतो एक की बुलिश बॅरिशनेस आहे मार्केटमध्ये, राईट? सो लेट सी जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडत असेल आणि रिझन त्याचं असेल सपोज व्होलॅटिलिटी जी आहे ती वाढते. सो मॅक्झिमम तुम्ही हेच बघत असतात की जेव्हा प्राइस आहे ती ओव्हरऑल खाली पडते आणि जेव्हा पण व्होलॅटिलिटी आहे जेव्हा ती वाढत असते तेव्हा ती मॅक्झिमम टाइम प्राइस जी ती खाली पडत असते, राईट? सो सिलेक्ट इथे सपोज. सो त्याला आपण काय म्हणू शकतो की कुठेतरी एक स्ट्रॉंग सेलिंग आहे, एक स्ट्रॉंग स्ट्रॉंग बेरिश मुवमेंट कुठेतरी आहे. आपण एक अँटिसिपेट करू शकतो त्या लेवलला, राईट? की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडत असेल आणि जेव्हा जेव्हा आयबी आहे जो शूट अप करत असेल, तर त्याला कुठेतरी आपण एक स्ट्रॉंग बॅरिश मुवमेंट अँटिसिपेट करू शकतो. सेकंड काय गोष्ट होऊ शकते की प्राइस वाढते आणि व्होलॅटिलिटी पण वाढते. ओके, प्राइस वाढते आणि सोबत जी आहे ती व्होलॅटिलिटी पण वाढते. ओके, सो हे सगळे काय मार्केट के टाईचे रिजिम्स आहेत. ओके, की जेव्हा जेव्हा प्राइस वाढत असेल आणि जेव्हा जेव्हा एक आयबी मध्ये पण तुम्हाला मोमेंटम बघायला मिळत असेल इम्प्लाइड व्होलॅटिलिटी मध्ये, सो कुठेतरी आपण हे बोलू शकतो की तिकडे मार्केटने बॉटम क्रिएट केला आहे अँड मॉडरेट बुलिश किंवा एक थोडाफार बुलिश मोमेंटम तिकडे येऊ शकतो, राईट? की बॉटम क्रिएट झाला आहे आणि थोडाफार जो आहे तो मार्केटचा जो ट्रेंड असेल तो कुठेतरी मॉडरेटली बुलिश आहे, राईट? आणि किंवा एक बुलिशनेस मार्केटमध्ये बघायला मिळेल आपल्याला, राईट? या दोन गोष्टी होऊ शकतात की जेव्हा जेव्हा प्राइस जी आहे ती खाली दिसेल आणि जेव्हा जेव्हा आयबी वाढ असेल, सो एक स्ट्रॉंग मोमेंटम आहे की कुठेतरी मार्केट फॉल होऊ शकतो. मॅक्झिमम टाइम बघा जेव्हा पण आपण लेट्स सी जर मी एखादा
वॉर सिच्युएशन घेतली किंवा पेंडेमिक सिच्युएशन घेतली, तेव्हा बघा आयव्ही जो आहे ना तो खूप पीकला जातो, खूप मोठा शूटअप देतो वरच्या साईडला, आणि प्राइस जी आहे ना ती कंटिन्युअसली फॉल देत असते, राईट, मॅक्झिमम टाइम. कारण आयव्ही मीन्स व्हॉट, की फिअर, की मार्केटमध्ये किती फिअर आहे. सो जेवढा जास्त फिअर असेल तेवढा मार्केट खाली पडतो, राईट. इवन दो जर मी आयव्हीचा फॅक्टर हा स्टॉक साठी बघितला तर आयव्ही सोबत तो नेगेटिव्हली कोरिलेटेड आहे, बरोबर, की आयव्ही जेव्हा वाढत असेल तेव्हा प्राइस खाली जाते. पण आयव्हीचा जो फॅक्टर आहे ना, आयव्ही हा जो कंपोनेंट आहे ना, तो कमॉडिटीज साठी पॉझिटिव्ह असतो. दॅट मीन्स जे पण आपले गोल्ड, सिल्वर, जे पण ओव्हरऑल एक बघायला गेलो तो जो एक सेक्टर आहे किंवा तो जो एक ओव्हरऑल सेगमेंट आहे ना, त्या सेक्टरसाठी तो पॉझिटिव्ह असतो, त्या सेगमेंटसाठी पॉझिटिव्ह असतो आयव्ही. की जेव्हा जेव्हा इम्प्लाइड व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा गोल्डची प्राइस बघा, सिल्वरची प्राइस बघा, तुम्हाला वाढताना दिसेल. का? कारण जर एखादी वॉर सिच्युएशन क्रिएट झाली तर जे गोल्ड आपल्याकडे आहे, जे सिल्वर आपल्याकडे आहे, राईट, त्याला जास्त एक डिमांड असणार ऍज रादर दॅन आपल्या स्टॉक्सला, राईट. दॅट इज अ सिम्पल कन्सेप्ट, सिम्पल आहे, तुम्ही त्याला फिअर सोबत पाहिलं तर, राईट. आणि सेकंड रिजिम जो आहे मार्केटचा, की जर व्होलॅटिलिटी जर वाढत असेल आणि सोबत प्राइस पण वाढते कुठेतरी कंपॅरेटिव्हली, राईट. सो मार्केटमध्ये कुठेतरी बॉटम क्रिएट झाला आहे आणि कुठेतरी जो आहे तो एक बुलिशनेस येऊ शकतो. ओके. सेकंड कन्सेप्ट काय होऊ शकतं, की प्राइस खाली चाललंय आणि व्होलॅटिलिटी जी आहे ना ती वाढते, किंवा व्होलॅटिलिटी वाढते ती आता आपण बोलतो, सॉरी माय बॅड, पण व्होलॅटिलिटी आहे ना ती पण खाली पडते. ओके. प्राइस खाली चालल्या, व्होलॅटिलिटी खाली चालल्या, सो दॅट कम्स अंडर दी की इट्स न्यूट्रल, न्यूट्रल किंवा नॉर्मल झोन म्हणू शकतो, किंवा नॉट अ प्रेशर, की मार्केटमध्ये प्रेशर नाही, की बिकॉज ऑफ द फ्रेश सेलिंग कुठेतरी मार्केट खाली चालेल, की प्राइस खाली चालल्या पण व्होलॅटिलिटी तिकडे जो आहे तो खाली नाही पडत आहे, सॉरी खाली पडते पण वरती नाही जात आहे. व्होलॅटिलिटी जी आहे ती खाली पडते आणि प्राइस पण खाली जाते. सो मार्केट जर खाली पडते तो फिअरमुळे नाही खाली पडत असेल, कुठेतरी एक रिटेस्ट करेल किंवा कुठेतरी एखादा एक खालच्या साईडला मोमेंटम देऊन पुन्हा तो एक पुलबॅक घेण्यासाठी रेडी होत असेल. सो तो एक रिजिम आपला बनू शकतो. ओके. की व्होलॅटिलिटी जी आहे ती खाली पडते आणि प्राइस जी आहे ती पण खाली पडते. दॅट इज अ नॉर्मल झोन. प्रेशर झोन नाही आहे मार्केटमध्ये की कुठेतरी जो आहे फॉल येऊ शकतो मोठा, एक नॉर्मल झोन म्हणू शकतो आणि तिकडून कुठेतरी रिव्हर्सल आपल्याला बघायला मिळू शकतो, राईट. नाव या सगळ्या गोष्टी मी का सांगते, कारण आता जो आपण टूल बघणार आहोत ना, आउटरनचा जो कन्सेप्ट आहे खूप ब्युटिफुल कन्सेप्ट आहे. जनरली हा जो टूल आहे तो तुम्ही पोझिशनल ट्रेडिंग साठी यूज करू शकता आणि खूप चांगला याचा आउटपुट पण आहे. तर कम्पॅरेटिव्हली आपण काय करतो, लेट्स सी मी डायरेक्टली टूल वरती येतो, त्यानंतर आपण डिफरंट डिफरंट गोष्टी बघू. सो जेव्हा तुम्ही कॉन्सेप्टच्या होम स्क्रीनवरती तर थोडाफार मी इथे तुम्हाला, मला आवडेल की ह्या इंटरफेस बद्दल सांगायला, कारण बऱ्याच लोकांना इंटरफेस बद्दल माहिती नसते. सो जर तुम्ही ते टॉपला पाहिलात तर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, ते तीन मेजर इंडायसेस आहेत, त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला बिल्टअप कुठेतरी बघायला मिळतो. सो सिम्पल आहे, जर कुठेतरी लॉंग 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 जर तिघांचा निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी कुठेतरी लॉंग बिल्टअप मध्ये असतील, दॅट मीन्स कुठेतरी मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो पॉझिटिव्ह आहे, हे आपण गृहीत धरू शकतो. आणि सेकंड थिंग इज, जर तिन्ही इंडेक्सेस कुठेतरी शॉर्ट मध्ये असतील, सो कुठेतरी जो सेंटिमेंट आहे मार्केटचा तो कुठेतरी एक फॉलिंग मध्ये किंवा बॅरिश सेंटिमेंट आहे, हे आपण बघू शकतो. त्यानंतर सिनॉप्सिस आहे. सिनॉप्सिस जनरली सिनॉप्सिस, त्यानंतर डे हाय लो ऑप्शन चेन, इंट्राडे मूव्हर्स, ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवली आहे. सो एकदा ही व्हिडिओ कम्प्लीट झाली तर त्या व्हिडिओज वरती या आणि डेफिनेटली त्या व्हिडिओज एन्जॉय करा, कारण खूप डिटेलमध्ये आपण त्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत. इवन दो त्याच्या पाठचं लॉजिक पण कव्हर केलंय. सो ज्यांना कोणाला लॉजिक पाहिजे असतं ना, की कोणत्या बेसिसवरती हा डेटा पॉईंट जो आहे तो तुम्हाला सांगतोय की हे आहे, ते पण आपण कव्हर केले, राईट, जसं आपण आता या व्हिडिओमध्ये कव्हर करतो. सो लेट्स कम विथ द टूल. मी इथे सर्च करणार आउट रनर्स. ओके, जातो. ओके, मी वेगळी टॅब ओपन केली, एक मिनिट, सर्च करतो आउट रनर्स आणि क्लिक करणार. सो जनरली हा जो कन्सेप्ट आहे ना, हा सिम्पल कन्सेप्ट आहे. सगळ्यांनी स्केल्स बघितले असतील, राईट. सो लेट्स सी, जर मी स्केल्स वरती आलो तर एक आपण एक्स एक्सिस ठेवली आहे आणि एक वाय एक्सिस ठेवली आहे. ओके. नाव जेव्हा कोणताही स्टॉक मध्ये, सो वाय एक्सिसला आपण काय प्लॉट केलंय, आपण प्राइस प्लॉट केली आहे वाय एक्सिसला, आणि एक्स एक्सिसला जी आहे ती व्होलॅटिलिटी प्लॉट केली आहे. ओके. सो सिम्पल आहे, जसं आपण बघितलं तर रिजिम्स मार्केटचा बघितलं, की जर मार्केटमध्ये मला एखादी बुलिशनेस पाहिजे असेल, एखादा बेरिशनेस पाहिजे, तर मला काय पाहिजे,
प्राइस जी आहे ती वरती जाताना पाहिजे आणि सोबत व्हॉलॅटिलिटीचा जर फॅक्टर असेल तर कुठेतरी जो वरती जात असेल, व्हॉलॅटिलिटी जर वाढत असेल, सो कुठेतरी जो आहे तो एक मार्केटमध्ये बुलिशनेस आहे किंवा एक बुलिश इंडिकेशन आपण म्हणू शकतो की त्या लेवलला एक बुलिश इंडिकेशन आहे. राईट. सो सिम्पल आहे, हा राईट हँड साईडचा ऍक्सिसचा जो ओव्हरऑल पार्ट आहे तो इथे बघायला मिळतोय. सो जेव्हा कोणताही स्टॉक जो आहे तो तुम्हाला असा मूव्ह करताना दिसेल ना ओव्हरऑल, राईट, वरच्या साईडला, म्हणजे तो खाली चाललाय वरती चाललाय परत तो वरच्या साईडला चाललाय ना, सो दॅट कम्स अंडर दी की कुठेतरी तो बुलिश आहे. ओके. सो प्रत्येक स्टॉक आणि सेक्टरचं तुम्ही इथे मॅन्युअली चेक करू शकता की कोणत्या स्टॉक मध्ये कुठे बुलिशनेस आहे किंवा कुठे बॅरिशनेसचं ओव्हरऑल जो मोमेंटम आहे तो कुठे आपल्याला बघायला मिळते. राईट. सो मॅन्युअली तुम्ही इकडे येऊन प्रत्येक स्टॉकचं इथे बघू शकता, एक्साइड इंडस्ट्रीज, अपोलो टायर. राईट. ह्याच्यात एक बेनिफिट काय आहे तुम्हाला की सेक्टर वाईज जे स्टॉक्स आहेत ना ते तुम्हाला इझिली इथे फिल्टर करून मिळतील. ओके. की कोणत्या सेक्टरचा स्टॉक आहे ते कम्पॅरेटिव्हली कुठेतरी जे आहे ते पॉझिटिव्ह आउटपुट आपल्याला बघायला मिळते. ओके. सो लेट्स सी जर मी एखादा मोमेंटम बघायला गेलो. ओके. लेट्स गो विथ सम डेटा पॉइंट. ओके. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. कोणत्या दोन गोष्टी? की स्टॉक जो आहे तो राईट हँड साईडला वरती साईडला जेवढ्या वरती टॉपला जात असेल ना तो म्हणजे प्राइस पण वाढते आणि व्हॉलॅटिलिटी पण वाढते. सो तो कुठेतरी एक बुलिशनेस आपल्यासाठी आहे. ओके. सो लेट्स सी जर मी मेटल सेक्टर बघितलं तर मेटल सेक्टरमध्ये बघा जिंदाल स्टील जो आहे तो करंटली कम्पॅरेटिव्हली कुठेतरी जो आहे तो आतापर्यंत एक पॉझिटिव्ह दिसते. राईट. ह्याचा जर मी इथे टेबल चार्ट ओपन केला. ओके. सो एक्स आणि वाय एक्सिस वरती जे पण प्लॉट केलंय ना ते त्याच्यात तुम्हाला दिसायला बघायला मिळेल. ओके. नाव लेट सी जर मी इथे बघायला गेलं तर एक्स एक्सिस वर आपली काय व्हॉलॅटिलिटी आहे आणि वाय एक्सिस वर काय प्राइस आहे. राईट. जिंदाल स्टील मध्ये बघा जर तुम्ही 14 जूनच्या आसपास इथे बघितलात ना किंवा 7 जूनच्या आसपास किंवा 14 जून एक आठवड्याभराचा जर मी बघितला तर प्राइस जी आहे ती कम्पॅरेटिव्हली बघा इथून वाढत आले. लाईक ओव्हरऑल 17 किंवा ह्या लेवलला बघा एक्स एक्सिस वरून जी प्राइस जी आहे ती कुठेतरी वाढत चालली. टाटा स्टील मध्ये, जिंदाल स्टील मध्ये किंवा JSW स्टील मध्ये पण बघा. ओके. सिंपल गोष्ट जर मी टाटा स्टील एक्झाम्पल घेतलं 1.06 होती 3.84 3.59 वाढत चालली इकडे आणि जो आयबीचा पॅरामीटर आहे तो पण बघा इथे 1.03 1.35 तो कुठेतरी जो टाटा स्टील मध्ये वाढत चाललाय ऑन द डे ऑफ 7 जून पासून किंवा 31 मे पासून 14 जून पर्यंत जास्त. सो मी काय करतो इकडे मी त्याचा टेक्निकल चार्ट ओपन करतो. ओके. आणि इथे टाटा स्टील ओपन करतो. अनालाइज वर मी येणार चार्ट्स ऑर्डर अँड ट्रेड वरती मी क्लिक करणार इथे टाटा स्टील आणि ह्या 1 डे वरती क्लिक करतो. आणि ह्याला थोडं आपण छोटं करूया आणि ह्याला जो आहे तो डिलीट करूया या लेवलला. ओके. सो कुठेतरी जो आहे तो कुठेतरी कम्पॅरेटिव्हली जर बघायला गेलं तर तुम्हाला 7 की 8 जूनच्या आसपास तो कुठेतरी पॉझिटिव्ह दिसत होता. राईट. अराउंड यू कॅन सी 7 जूनच्या आसपास कुठेतरी जो आहे तो 30 मे पासून यू कॅन सी 7 जूनला इथे पॉझिटिव्ह झाला ज्याच्यात एक्स एक्सिस मध्ये जो ग्रोथ आहे तो तुम्हाला बघायला मिळते प्लस वाय एक्सिस मध्ये पण ग्रोथ बघायला मिळते. राईट. मग 7 जून नंतर जर मी टाटा स्टील बघतो इकडे यू कॅन सी तुम्हाला इकडे बघायला मिळेल. राईट. अराउंड दिस लेवल 6-7च्या आसपास बघा इथून जो आहे तो कम्पॅरेटिव्हली मार्केटने एक मोमेंटम द्यायला सुरुवात केली. एक बुलिशनेस कुठेतरी बाजार एक मार्केटमध्ये इथे ब्रेकआउट पण होता आणि कुठेतरी एक बुलिशनेस आहे मार्केटमध्ये. राईट. कुठेतरी ते बघायला मिळतोय. दुसरा एखादा जर मी स्टॉक घ्यायचा म्हटला तर लेट्स सी आय गो विथ द डिफरंट थिंग. ओके. M&M फायनान्स कुठेतरी बघा एक कम्पॅरेटिव्हली पॉझिटिव्ह होता तो कधी पॉझिटिव्ह गेला ते आपण बघूया. सो M&M फायनान्स इकडे आहे. सो यू कॅन सी ह्या लेवलला बघा 31 मे नंतर अगेन 7 जून ते 14 जूनच्या आसपास M&M फायनान्स कुठेतरी पॉझिटिव्ह जायला सुरुवात केलेला. सो आपण एक M&M फायनान्स पण ओपन करूया इथे. ओके. आणि त्यानंतर डेली चार्ट वरच आपण बघूया आणि इथे जो जूनचा डेटा पॉइंट आहे यू कॅन सी इथे बघा 7 जूनला आपल्याला दिसलं की कम्पॅरेटिव्हली पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. 30 मे बघा डायरेक्ट एक्स एक्सिस मध्ये शूट झाला आणि वाय एक्सिस मध्ये प्राइस आणि व्होलॅटिलिटी दोन्ही शूटअप केले. राईट. सो यू कॅन सी इकडे M&M फायनान्स 7 जून नंतर बघा ऑलमोस्ट जो आहे तो एक खूप चांगला मोमेंटम बघायला मिळाला इथून इथपर्यंत. राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन फाइंड द ट्रेड.
ह्या टूलने ना तुम्ही अशा काही ट्रेड ज्या आहेत त्या इझिली आयडेंटिफाय करू शकता. दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा, या कधी पण हा जो टूल आहे तो यूज करत असाल, दोन गोष्टी लक्षात ठेवा. टूल ओपन करायचंय, फक्त चेक करायचंय की जो पण सेक्टर आहे ना, तो सेक्टर आहे तो कोणत्या सेक्टरमध्ये, जो स्टॉक आहे तो राईट हँड साईडला मोमेंटम द्यायला सुरुवात चालते, हळूहळू जो आहे तो राईट हँड साईडला मूव्ह करते. ओके, आणि टॉप राईटला हळूहळू कसा चालला, तर तो टॉप राईटला चालला सो कुठेतरी एक बुलिश मोमेंटम आपण अँटिसिपेट करू शकतो तिकडे. ओके, आणि एमएनएम फायनान्स एक खूप सिंपल एक्झाम्पल आहे. डायरेक्ट बघा, जो व्हॉलॅटिलिटी आणि प्राइस दोघांमध्ये मोमेंटम बघायला मिळते, त्याच्यानंतर मार्केट जो ऑलमोस्ट शूट केला. सो सात, जर मी हा जरी झोन पकडला असता ना, डायरेक्ट हा जो एक पॅच आहे, जर हा पकडला नाही तर 7 नंतर जरी मी ट्रेडिंग बनवली असती नाही, ते स्टील आर गॉट अ गुड अमाउंट ऑफ ट्रेड, राईट. आणि प्राइस ऍक्शनने पण इकडे ब्रेकआउट दिलेलाच होता, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज द ट्रेड. की आउट रनर जो आहे ना, हा सोप्या पद्धतीने काय करतो की लेट्स सी, निफ्टी जो आहे, निफ्टी जर पळत असेल तर सोबत हे जे बाकीचे स्टॉक्स आहेत ते कम्पॅरेटिव्हली कसे पळतात. कारण मी सेक्टर बघितला तर ऑटो सेक्टरमध्ये बरेच स्टॉक्स आहेत. सो ऑटो सेक्टरमध्ये कोणते स्टॉक्स आहेत, त्यापैकी कोणता स्टॉक्स आहे तो कम्पॅरेटिव्हली फास्ट चालतोय, ते आपण इझिली बघू शकतो, राईट. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. आउट रन असा सोपा टूल आहे. आता बरेच लोक मला हे विचारतील की सर ठीक आहे, आम्ही मॅन्युअली तर हे करू, पण कसं फाइंड आउट करायचं की कोणत्या मंथ मध्ये त्या सेक्टरमध्ये जो एक मोमेंटम आहे, किंवा तो एक ऑब्लिगेशन असतोच ना की सेक्टर कोणता आहे तो फाइंड आउट करायचा, की त्या मंथ मध्ये कोणता. आता मला दिसतं की ऑटो सेक्टर चालते, पण प्रत्येक वेळी थोडी ऑटो सेक्टर चालणार आहे. फार्मा सेक्टर पण चालू शकतो, आयटी सेक्टर पण चालू शकतो, एफएमसीजी सेक्टर पण चालू शकतो, राईट. सो एक मी तुम्हाला टूल सांगतो, त्याच्यानंतर आपण ट्रेडिंग स्टाईल वरती येऊया, ट्रेडिंग सेटअप वरती येऊया, की कोणती जी आहे ती पोझिशनल ट्रेडिंग आपण करायची, की कोणता ओव्हरऑल जो आहे तो सेटअप बनवायचा आहे. ओके, सो त्यासाठी मी येणार अनालाइज वरती. अनालाइज वरती जेव्हा तुम्ही येणार तेव्हा इकडे तुम्हाला मिळेल सेक्टर सिझनॅलिटी म्हणून. ओके, सो आय क्लिक ऑन सेक्टर सिझनॅलिटी. सो जेव्हा मी सेक्टर सिझनॅलिटी वरती क्लिक करतो ना, हा खूप चांगला टूल आहे. ओके, इथे या सेक्टर वरती. ओके, हा काय करतो टूल, ह्याच्यावरती मी एक इंडिपेंडेंट व्हिडिओ बनवली आहे. सो एकदा जाऊन बघा ती, वाटल्यास जर तुम्हाला एक ओव्हरऑल जर तुम्हाला काय त्याच्यावरती जाणून घ्यायचं असेल. पण एक शॉर्ट मध्ये जर आता आपला टॉपिक आला असेल तर आय लाईक टू कव्हर दोज थिंग्स. सेक्टर सिझनॅलिटी जो टूल आहे ना, तो तुम्हाला हे सांगतो की कोणता जो स्टॉक आहे, कोणता जो सेक्टर आहे, तो कोणत्या मंथ मध्ये ओव्हरऑल कम्पॅरेटिव्हली चांगला रिटर्न देते ऑन अन एव्हरेज ऑन द बेसिस ऑफ प्राइस. ओके, सो लेफ्ट हँड साइडची जी स्केल आहे ती प्राइसची आहे, व्हॅल्यू आहे, यू कॅन सी. आणि राईट हँड साइडचा जो आहे तो एक ओव्हरऑल जी एक्स एक्सिस आहे ती तुमची आहे मंथ्स, कोणत्या महिन्यामध्ये. सो कॅन सी फार्मा सेक्टर जर मी बघितला, लुक बॅक पिरियड 5 वर्षाचा ठेवला, ह्याला तुम्ही ट्राय करा 8 वर्षाचा एक ठेवा. सो फार्मा सेक्टर यू कॅन सी, लाईन ग्राफ थोडा डिफिकल्ट आहे, पण एक सिंपल सांगायचं म्हटलं तर तुम्हाला इथे वरती लिहून भेटेल की फार्मा सेक्टर जो आहे तो ह्या स्टॉक मध्ये बघा 2018, 19, 20 एप्रिल मंथ मध्ये, हे मंथ आहे, एप्रिल मंथ मध्ये बघा खूप पॉझिटिव्ह चालतो फार्मा सेक्टर. कुठेतरी 18ला चाललाय, 19ला चाललाय, 20ला पण चाललाय, 21ला पण, 23ला पॉझिटिव्ह आहे, 24ला पॉझिटिव्ह आहे, राईट. मला जर एक सिंपल फॉर्मॅट मध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर इथे टेबल व्ह्यूचा ऑप्शन आहे, क्लिक ऑन दिस टेबल व्ह्यू. ओके, सो तो चार्ट लाईक जो लाईन चार्ट आहे त्या रीड करण्यापेक्षा यू कॅन गो विथ दिस पर्टिक्युलर टेबल व्ह्यू. ओके, फार्मा सेक्टर यू कॅन सी एप्रिल मध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह जास्त रिटर्न आहे. त्याच्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर जे रेनी सीझन्स आहेत युजली, आणि रेनी सीझन मध्ये फार्मा सेक्टर कम्पॅरेटिव्हली खूप जास्त ग्रोथ देतो. का? रिझन एक सिंपल आहे की जास्त आजारी पडतात लोक, कारण पावसाळ्याचा दिवस आहे तो. सो मेडिसिनची कुठेतरी ती फार्मा सेक्टरची कुठेतरी जवळ एक गरज लागते त्या लेवलला. सो यू कॅन सी जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर किंवा एप्रिल. आणि डिसेंबरला बघा, डिसेंबरला तर 13% एक रिटर्न दिलाय, राईट, ऑन अन ऍव्हरेज जर मी 8 वर्षाचा काढला तर, राईट. सो एप्रिल मध्ये जर तुम्हाला जायचं तर आउट रनर्स ओपन करा आणि एप्रिल मध्ये चेक करा की फार्मा सेक्टर कसा परफॉर्म करतोय. ओके, किंवा जर तुम्हाला दिसत असेल की तुम्ही डिसेंबरला असाल तर चेक करा की डिसेंबरला फार्मा सेक्टर कसा निघतोय. सो बस तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि चेक करायचं कोणता जो आहे तो ओव्हरऑल स्टॉक जो आहे तो परफॉर्मन्स देतो. आउट ऑफ ऑल द स्टॉक्स फार्मा सेक्टरचे कोणता जो स्टॉक्स आहे तो आउट परफॉर्म करतो ते तुम्हाला समजेल. सेकंड, जर तुम्हाला कोणता दुसरा स्टॉक नाही जायचं, सो सिलेक्ट दिस थिंग. पॉवर सेक्टर बघा, पॉवर सेक्टर कम्पॅरेटिव्हली ओव्हरऑल वर्षभर चालत असतो. रिझन सोपं आहे त्याचं, कारण पॉवर इज अ नेसेसरी थिंग, डेली आपल्याला लागते, राईट. सो पॉवर कुठे, एफएमसीजी सेक्टर पण तुम्ही बघायला गेलं तर कम्पॅरेटिव्हली पूर्ण वर्षभर एक रिटर्न देतच असतो, राईट. पण कोणत्या मंथ मध्ये चांगला रिटर्न देतोय,
तर जुलै ऑगस्ट मध्ये आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये आणि कुठेतरी एप्रिल पण आहे ज्यात कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्ह आउटपुट आहे. सो एक नोट फक्त बनवायला लागेल, कोणता स्टॉक जो आहे तो चालतोय आणि कोणता सेक्टर जो चालतोय आणि त्याच्यावरती स्ट्रॅटेजीज काय. तर स्ट्रॅटेजीचा पार्ट येतो आपण, पण सेक्टर अनालिसिसवर जेव्हा तुम्ही याल ना तेव्हा तुम्हाला हा इझिली फाइंड आउट करायला मिळेल की कोणता सेक्टर जो आहे तो चालतोय. सो तो सेक्टर आउटर नल्स मध्ये या, चेक करा आणि त्या सेक्टरच्या स्टॉक्स वरती तुम्ही जाऊन ट्रेड बनवू शकता. आणि काय बघायचं आपल्याला की पॉझिटिव्ह आउटपुट कुठे मिळालं. सो एक्झाम्पल एक घ्यायचं म्हटलं तर लेट्स सी, एक जून मध्ये तर बघितलं तर आयटी सेक्टर कुठेतरी बूम मध्ये आहे. सो आयटी सेक्टरचा जर एखादा स्टॉक आपण इथे बघितला, ओके, सो आय क्लिक ऑन आयटी. सो आयटी मध्ये एवढी तर जास्त मोमेंटम दिसत नाही. इन्फी थोडाफार वरती गेलेला पण परत पॉझिटिव्ह एक खालच्या साईडला आलाय, विच इज फाईन. सो कुठेतरी कंपॅरेटिव्हली आयटी सेक्टरमध्ये मोमेंटम नाही दिसत आहे सध्या तरी. मेटल सेक्टर कुठेतरी पॉझिटिव्ह आहे, बघूया मेटल. लेट्स सी मेटल मध्ये कोणता एखादा आहे का मोमेंटम. सो आय क्लिक ऑन मेटल. मेटल मध्ये बघा JSW, जिंदाल स्टील आता आपण बघितलं, टाटा स्टील पण बघितलं. सो बरोबर आपली रिसर्च होती, राईट. सो दॅट्स हाऊ यू कॅन यूज दिस कन्सेप्ट. ओके, नाव द पार्ट इज स्ट्रॅटेजी, की कोणती स्ट्रॅटेजी आहे ती मी डिप्लॉय करू शकतो. ओके, स्ट्रॅटेजीचा जो पार्ट असतो तो खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो, कारण तुमचा जो आउटपुट आहे ती तुम्हाला स्ट्रॅटेजीज देणार आहे, राईट. सो जनरली ट्राय करा. जर मी एखाद्या स्ट्रॅटेजी बद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी एकच स्ट्रॅटेजी कोणती सांगत नाही की गो विथ द बुल कॉल स्ट्रेट किंवा गो विथ द बुल पुट स्ट्रेट किंवा नेकेड कॉल ऑप्शन जा किंवा नेकेड पुट ऑप्शन जा. जनरली हा जो टूल तुम्ही युज करता तो तुमचा जो मिनिमम होल्डिंग पिरियड असला पाहिजे तो 6 ते 7 दिवसांचा असला पाहिजे आणि मॅक्झिमम डिपेंड्स अपॉन द ट्रेंड, पण मॅक्झिमम 15 ते 16-17 दिवस, म्हणजे 7 ते 20 दिवसांच्या आसपास. म्हणजे ओव्हरऑल समजा की मंथली एक्सपायरी तुम्ही ट्रेड करता, राईट. सो 7 ते 15 किंवा 7 ते 20 दिवसाच्या आसपास तुमचा ह्याचा होल्डिंग पिरियड असला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा मी पोझिशनल ट्रेडिंग बद्दल बोलतो तेव्हा तेव्हा मी एक कन्सेप्ट नक्की सांगतो की अवॉइड नेकेड कॉल आणि पुट ऑप्शन. ठीक आहे, तुम्ही नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शनने जा, विच इज फाईन, चालेल, पण ते अवॉइड करा. रिझन इज सिम्पल की नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन असा आहे ना की आपण एक बॉम्ब वरती पाय ठेवले की जर नाही चालला किंवा तिथल्या तिथेच राहिला तर लॉस आहे ओव्हरऑल, जर मी बघायला गेलो तर, राईट. कारण कधी ना कधीतरी तो आपण बाय काढणार, राईट. त्याच्यामुळे थिटाला इम्पॅक्ट होते. सो आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला स्ट्रॅटेजीज लागाव्या लागतील तिकडे, राईट. सो नेकेड कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जी कन्सेप्ट आहे ना ती अशी कन्सेप्ट आहे की लेट्स सी मी कॉल ऑप्शन बाय केलाय, मी अँटिसिपेट करतो की येणाऱ्या 7 दिवसात जो स्टॉक आहे तो मोमेंटम देऊ शकतो, पण स्टॉक 3-4 दिवस हल्लाच नाही. मोमेंटम येऊ शकतो, आय नो दॅट, पण स्टॉक जो आहे तो 3-4 दिवस हल्लाच नाही, त्याच लेवलला फिरतोय. थोडा वरती चालला परत खाली चाललं, परत थोडा वरती चाललं परत खाली. सो 6-7 दिवसाचा जो थिटाचा इम्पॅक्ट असेल तो कुठेतरी त्या ऑप्शन वरती पडणार, राईट. सो थिटामुळे कुठेतरी जी ऑप्शनची व्हॅल्यू आहे ती कुठेतरी मी लूज करते. सो ते आपल्याला नाही करायचंय. सो अवॉइड नेकेड कॉल ऑप्शन किंवा नेकेड पुट ऑप्शन. सेम लॉजिक गोज विथ द बेरिश साइड ॲज वेल. मी पुट ऑप्शन बाय करतो तर आय नो दॅट माझा प्रीमियम डिके होणार आहे जर 3-4 दिवसात मोमेंटम नाही आली तर. सो आय अवॉइड दोज थिंग्स. आणि आता स्ट्रॅटेजीज काय बनवायची. सो जनरली जेव्हा पण मी स्ट्रॅटेजीजचा पार्ट सांगतो ना तर मी 2 गोष्टीमध्ये स्ट्रॅटेजीज भाग करतो. ओके, एक भाग करतो 15 दिवसापेक्षा जास्त एक्सपायरीला टाइम आहे. जर मी स्टॉक ऑप्शन बनतो तर आपण मंथली एक्सपायरीज बघतो कधी पण, राईट. सो पहिला पार्ट जो बनतो आपला तो बनतो की 15 दिवसापेक्षा जास्त टाइम आहे एक्सपायरीला, आणि दुसरा जो पार्ट बनतो तो बनतो 15 दिवसापेक्षा कमी टाइम आहे. ओके, सो अंडरस्टँड द लॉजिक. लॉजिक समजा. लॉजिक तुम्हाला काय सांगते की जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, दॅट मीन्स व्हॉट, की तुमचा आयव्हीचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. कारण इम्प्लाइड व्होलॅटिलिटी जी आहे ती कुठेतरी स्लो स्लो इन द सेन्स फास्ट इम्पॅक्ट टाकते, किंवा व्होलॅटिलिटी जी आहे ती खूप फास्ट वाढते ऑन अ फार बाय एक्सपायरी, राईट. कारण डिरेक्शन येण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे व्होलॅटिलिटीचा इम्पॅक्ट कुठेतरी जास्त बघायला मिळतो. कन्सेप्ट ऍडव्हान्स आहे ही जो व्होलॅटिलिटीचा जो मी बनते, पण एक नॉलेज साठी लक्षात ठेवून द्या. सेकंड, डेल्टास कुठेतरी तुमच्या फेवरमध्ये असतात. सो डेल्टास ओव्हरऑल तुमच्या फेवरमध्ये असल्यामुळे काय होतं की जर तुम्ही ओटीएम ऑप्शन जरी बाय करता ना, स्टिल यू विल गेट अ इफेक्ट ऑफ एटीएम, इफेक्ट लाईक एटीएम, की एटीएम मध्ये जसा इम्पॅक्ट पडतो तसा इम्पॅक्ट तुम्हाला कुठेतरी ओटीएम स्ट्राईक्स वरती बघायला मिळतो. तिसरी जी कन्सेप्ट असते ती असते फार बाय एक्सपायरी बद्दल मी बोलते. ओके,
सो तिसरी जी कन्सेप्ट असते ती काय असते की थीटा जो असतो, थीटाचा जो इम्पॅक्ट आहे तो कुठेतरी जास्त नसतो, खूप मायनर इम्पॅक्ट असतो फार बाय एक्सपायरी वरती. कारण डेज टू एक्सपायरी 15 दिवसापेक्षा जास्त दिवस म्हणजे ऑलमोस्ट 20 दिवस बाकी आहेत, 22 दिवस बाकी आहेत. आय नो दॅट की थिटा इम्पॅक्ट असणार, पण खूप मायनर इम्पॅक्ट असणार. सो त्यावेळेस तुम्ही इनिशिएट काय करा, त्यावेळेस इनिशिएट करा एखादा बुल कॉल स्प्रेड किंवा एखादा डेबिट स्प्रेडने जा. जर बुलिश स्ट्रॅटेजी असेल, बुलिश व्ह्यू असेल तुमच्या मार्केटला, देन ट्राय टू इनिशिएट अ बुल कॉल स्प्रेड. आणि जर एखादी बॅरिश कन्सेप्ट असेल, एखादा बॅरिश व्ह्यू असेल, सो ट्राय टू क्रिएट अ बेअरफुट स्प्रेड. ओके, डेबिट स्प्रेड बनवा ज्यामध्ये मार्केटला तुम्ही प्रीमियम जास्त देताय. ओके, बेनिफिटच्या मी गोष्टी सांगितल्या तुम्हाला. डेल्टा फेवर मध्ये असणार, थीटा तुमच्या अगेन्स्ट मध्ये नसणार, आणि तिसरी गोष्ट काय, व्होलॅटिलिटी तुमच्या फेवर मध्ये असणार. कारण डिरेक्शन येण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे व्होलॅटिलिटी वाढण्याचे पण चान्सेस जास्त आहेत आणि इम्पॅक्ट कुठेतरी बघायला मिळतो. तिसरी गोष्ट, सॉरी तिसरी नाही, दुसरी गोष्ट की जेव्हा आपण नियर बाय एक्सपायरी असेल, जसं मी म्हणालो 15 पार्ट, 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करतो, 15 दिवसाचा एक पार्ट आणि आहे तो 15 दिवसाचा एक पार्ट, लेस दॅन 15 डेज. सो जर तुम्ही 15 दिवसापेक्षा कमी टाइम फ्रेम मध्ये असतात, की एक्सपायरीला मला दिसते की 15 डेज पेक्षा कमी आहेत, लाईक 10 दिवस असतील बाकी, 8 दिवस असतील, 9 दिवस बाकी असतील, आणि मला त्या एक्सपायरी मध्ये ट्रेड करायचे असेल, सो व्हॉट आय डू, मी तिकडे जाऊन एखादी क्रेडिट स्ट्रॅटेजी डिप्लॉय करणार, मी एखादा क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करणार. सो क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करायचं असेल तर सिंपल कन्सेप्ट आहे, मार्केटमधून प्रीमियम पण घेतोय जास्त. सो लेट्स सी एखादा बुलिश अपॉर्च्युनिटी जर मला पाहिजे असेल, एखादी बुलिश मी ट्रेड बनवत असेल, सो व्हॉट आय डू, मी जाणार बुलपुट स्प्रेडने. ओके, आणि जर एखादी बॅरिश स्ट्रॅटेजी असेल, आय गो विथ द बेअर कॉल स्प्रेड. ओके, सो त्याच्यामध्ये काय होतं ना की सपोज क्रेडिट स्प्रेडचा बेनिफिट एकच आहे की तुमच्या फेवर मध्ये जो मेन असणार तो थीटा असणार, थीटा तुमच्या मेन मध्ये फेवर मध्ये असणार, कारण थीटाचा जो इम्पॅक्ट आहे, थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो हळूहळू वाढत जातो जसं जसं आपण नियर बाय एक्सपायरी असतो. सो थीटा कुठेतरी तुमच्या फेवर मध्ये असणार, आयव्हीज कुठेतरी तुमच्या अगेन्स्ट जातील, पण आयव्हीचा इम्पॅक्ट जो असतो तो खूप मायनर असतो नियर बाय एक्सपायरी, कुठेतरी तिकडे बेनिफिट आहे तुम्हाला. आणि मेन म्हणजे थीटा. सो जर सपोज 2-3 दिवसात जर मोमेंटम नाही आली, विच इज फाईन, पण थीटामुळे कुठेतरी लॉस नाही. सो थीटाचा जो काही पैसा तुम्हाला मिळतो हळू तुमच्या खिशात येत राहते, राईट. सो त्याचा बेनिफिट तुम्हाला कुठेतरी बघायला मिळते इफ यू प्लॉट अ क्रेडिट स्ट्रॅटेजी नियर बाय एक्सपायरी. ओके, सो दॅट इज द लॉजिक. आणि ट्राय करा की जेव्हा पण तुम्ही स्प्रेड्स बनवतात ना, फार ओटीएम, जसं मी स्ट्राईक केलं ना की ओटीएम ला खूप टाइम आहे, सो ट्राय करा की ओटीएम स्प्रेड्स बनवा, लाईक 1-2 स्ट्राईक ओटीएम जा आणि तिकडे स्प्रेड्स बनवा. ओटीएम स्प्रेडने काय होतं ना की तुमचा स्वस्त बनतो आणि डेल्टा कुठेतरी तुमचे सिमिलर असतात ऍट लाईक एटीएम. सो ओटीएम तुम्हाला स्वस्तात मिळेल आणि 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो ठेवा. तो एक तुम्हाला सांगतो जो टूल आहे तो तुम्हाला हेल्प करेल ऍक्च्युली, राईट. होम स्क्रीन वरती जेव्हा तुम्ही याल ना, इथे तुम्ही इथे या ट्रेडिंग वरती, ट्रेडिंग वरती या आणि ऑप्शन्स आर्किटेक्ट वरती. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्ट हा जो टूल आहे ना, हा युजली आपण पेपर ट्रेडिंग साठी वापरतो, लाईक इट्स फॉर दी पेपर ट्रेडिंग. सो जर तुम्हाला कोणती पेपर ट्रेड्स बनवायचे असतील, सो यू कॅन गो विथ दी ऑप्शन्स आर्किटेक्ट. सिंपल इंटरफेस आहे ऑप्शन्स आर्किटेक्टचा, जो तुम्हाला इथे बघायला मिळत असेल. ओके, सो इथे जर तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला इथे बुलिश जर एखादी स्ट्रॅटेजी बनवायची असेल, सो सिलेक्ट बुलिश, म्हणजे पण बुलिशच्या स्ट्रॅटेजीज आहेत इथे बघायला मिळतील. सो ते लेग्स तुम्हाला आणून देतात, तुम्ही ते ऑटोमॅटिकली ऍडजस्ट करा अकॉर्डिंग टू युअर रिस्क रिवॉर्ड रेशो. जर एखादी बॅरिश स्ट्रॅटेजी पाहिजे असेल, क्लिक ऑन अ बॅरिश, सो जो आहे तो कन्सेप्ट मिळेल. इदर वेज आहे, इदर वेज मध्ये तुम्हाला समजेल की जर मार्केट कोणत्याही डिरेक्शनला जाऊ शकतो, तर कोणती स्ट्रॅटेजी आहे ती मेन आहे, यू कॅन यूज दॅट. ऑस्किलेट आहे, ऑस्किलेटिंग मध्ये तुम्ही स्पेसिफिकली बघू शकता की मार्केट जो आहे तर एकाच साइडवेज असेल, एकाच लेवलला जर राहत असेल, तर कोणती स्ट्रॅटेजी आहे ती डिप्लॉय करायची, आणि कस्टम मध्ये जर तुम्हाला मॅन्युअली बनवायची असेल तर. ओके, सो लेट्स सी जर मी कस्टम मध्ये आलो आणि एखादा सपोज मला एक बुलपुट स्प्रेड बनवायचं असेल, जसं मी नियर बाय एक्सपायरी असेल, तुम्ही काय सिलेक्ट करणार, बुलपुट स्प्रेड. सो जर सपोज मला एखादा बुलपुट स्प्रेड केला असेल, तर बुलपुट स्प्रेड मी काय कसं जनरेट क्रिएट करतो, ऍट द मनी बाय करतोय पुट ऑप्शन, आणि इन द मनी कॉल ऑप्शन पुट ऑप्शन सेल करतोय, राईट. सो ह्याला तुम्ही ऍडजस्ट करा अकॉर्डिंग टू युअर रिस्क रिवॉर्ड रेशो, आणि ट्राय करा 1:3 चा कुठेतरी ठेवायचा, कारण आपण इथे प्युअरली डिरेक्शनवर बेट करतोय. ओके, आता जेव्हा मी ट्राय करतोय बनवतोय तेव्हा मी 2-3 दिवसच एक्सपायरीला बाकी तेव्हा रेकॉर्ड करतोय, पण स्टील जर मी रिस्क रिवॉर्ड रेशो बघितला तर इथे बघा 1:2 चा आलाय कुठेतरी, की जर मार्केटने डिरेक्शन दिली खूप चांगली तर ऑलमोस्ट 6,900 चा प्रॉफिट आहे, ऑलमोस्ट 7,000 च्या आसपास, आणि
जर मार्केट नाही पळाला, खाली जरी गेला, स्टील आर ओनली लूज 3100, राईट. सो कुठेतरी जो आहे तो 1:2 चा पण नाही, 1:3 चा एक ओव्हरऑल बघायला मिळेल तुम्हाला, जर ह्याला नीट तुम्ही ऍडजस्ट केलात तर. पण 1:2 आणि 1:3 चा रिस्क रिवॉर्ड रेशो बनवत जा. सो त्याच्याने काय होणार, मी जसं म्हणालो की मार्केट पळाला तर 3 रुपये मिळतात, नाही पळाला तर स्टील आर लूज ओनली 1 रुपी. सो एखाद दोन केस मध्ये तुमच्या 3 मध्ये 2 स्टॉक नाही चालले ना, स्टील यू गॉट 1 रुपीज, तुम्हाला बेनिफिट तर आहे, राईट. विचार करा ना, 3-3 रुपये तुम्हाला भेटतात, 3-3 6, 6 आणि 9, 9 रुपये भेटतात, आणि 3 मधले 2 स्टॉक तुमचे नाही चालत आहेत. तुमचा लॉस किती होते, सपोज 1 रुपयाचा लॉस गेला, 1 रुपयाचा लॉस गेला, 2 रुपयाचा लॉस झाला, आणि एक स्टॉक जातो 3 रुपये चाललाय. सो -3 - 2 केलं तर 1 रुपी प्रॉफिट आहे, आणि जर तिन्ही स्टॉक चालले तर 9 रुपये भेटतात, आणि समोर कितीचा लॉस ठेवला, 3 रुपयाचा लॉस ठेवला. सो दॅट इज द थिंग. सो 1:3 ट्राय करा, 1:3 रिस्क रिवॉर्ड रेशो ट्राय करा, आणि ट्राय टू इनिशिएट द ट्रेड. ओके. आणि त्या बेसिसवरती तुम्ही जे आहे तर ट्रेड्स बनवू शकता. ह्याच्यात एक मेन ऑप्शन तुम्हाला बेस्ट मिळेल, तो आहे की तुम्ही इथे येऊन स्ट्रॅटेजी आपल्या सेव्ह करू शकता. सो इथे येऊन सेव्ह पोझिशनवर क्लिक करा, तर तुमच्या सगळ्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या सेव्ह होतील. सो त्या तुम्ही एक अनालाइज करू शकता, आणि त्या बेसिसवरती जे आहे त्या ट्रेड्स बनवू शकता, राईट. सो इनिशियल स्टेजला जर मी थोडंफार सांगायचं म्हटलं तर, हा जो कन्सेप्ट आहे आउटरनर्सचा, आणि सोबत जो मी सेक्टर बद्दल सांगितलं की सेक्टर कोणता सिलेक्ट करायचा, आणि त्या बेसवरती आपण कशा ज्या आहेत त्या ट्रेड्स ओव्हरऑल बनवू शकतो. सो पहिला मी तुम्हाला सांगेन की ऍटलिस्ट फॉर 4-5 days, नॉट मोर दॅन दॅट, ऍटलिस्ट ट्राय करा की तुम्ही पेपर ट्रेड करा. मॅक्झिमम जेवढा तुम्ही पेपर ट्रेड कराल ना, तेवढा जास्तीत जास्त तुम्हाला आउटपुट तिकडे बघायला मिळेल. मॅक्झिमम जेवढा तुम्ही कराल तेवढा, राईट. सो लेट्स सी, जर मला दिसलं की 10 मधले माझे 6 ट्रेड्स बरोबर येतात, 7 ट्रेड्स पॉझिटिव्ह येतात, आणि कुठेतरी जो आहे तो मला पॉझिटिव्ह आउटपुट मला त्या ओव्हरऑल ट्रेड्स मध्ये बघायला मिळते. सो नेक्स्ट टाइम तुम्ही काय करा, 1 लॉट, मग 2 लॉट, मग 3 लॉट, मग 5, मग असे करत तुमची जी काही ट्रेडिंग कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीनुसार जा, राईट. आणि जर लॉस होत असेल तर, लॉस इन द सेन्स जर दिसत असेल की ट्रेड नाही चालत आहे, किंवा कुठेतरी जो आहे थोडा अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल, सो वरती कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा, किंवा ज्यांनी सबस्क्रिप्शन घेतलं त्यांनी बुक डेमो करा, आणि किंवा जे पण आपली व्हिडिओ लायब्ररी आहे त्यामध्ये विजिट करा. सो त्याच्यात पुन्हा एकदा बघा आणि पुन्हा कन्सेप्ट समजा, पण ऍटलिस्ट इन्व्हेस्ट 4-5 days, 5-6 days फॉर दॅट पर्टिक्युलर थिंग. त्याशिवाय नाही डेटा पॉईंट समजणार, राईट. मी एकदम प्रॉपरली सांगते, त्याशिवाय नाही समजणार जोपर्यंत टाइम इन्व्हेस्ट नाही करत, राईट. सो इन्व्हेस्ट सम टाइम्स अँड गेट टू नो की ही गोष्ट तुमच्यासाठी वर्क करते की नाही. आणि सिंपल अजून एक गोष्ट जर मी सांगायची म्हटली तर, ट्रॅक, अनालाइज, स्कॅन, ट्रेडिंग बघितलं असेल तर बऱ्याच टूल्स आहेत तिकडे, बरेच टूल्स आहेत. सो ओव्हरऑल 80-85 डेरिव्हेटिव्ह टूल्स आहेत, आणि प्रत्येक टूलवरती आपण इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे. ओके. प्रत्येक टूलवरती की हा टूल कसा युज करायचा, त्याच्यासोबत आपण कशा ट्रेड्स बनवू शकतो, आणि ओव्हरऑल बेनिफिट काय आहे त्या गोष्टीचा. सो प्रत्येक टूलवरती आपण इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे, आणि त्याचा व्हिडिओज आपण युट्यूबवर अपलोड केले आहेत. सो एकदा तुम्ही जाऊन त्या व्हिडिओज बघा, डेफिनेटली खूप जास्त मजा येईल ती गोष्ट समजायला, आणि तुम्हाला समजेल. कारण आपण फक्त टूल्स नाही कव्हर केले, आपण त्याच्या पाठचं लॉजिक पण कव्हर केलं आहे, आणि डिटेलमध्ये कव्हर केलंय. सो एकदा बघा, कन्सेप्ट समजा, आणि त्या पण अप्लाय करून बघा एकदा. ओके. सो दॅट्स इट फॉर द टुडे. आजचा कन्सेप्ट एवढाच होता की ओव्हरऑल आउटरनर्सचा जो कन्सेप्ट आहे तो आपण कसा युज करू शकतो. सो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आहे ती आवडली असेल, आणि जर व्हिडिओ आवडली असेल, काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करून जायला विसरू नका. कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील. सांगायची गरज नाही, प्रत्येकाला माहिती आहे, पण नोटिफिकेशन येतील. ओके. सो काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचार. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर टाइम. बाय.